काय करू रे या मुलीचं मी? काय कळेनासं झालंय मला. तू मला आधी का नाही सांगितलंस? तुम्हाला वाईट वाटेल म्हणून नाही सांगितलं बाबा, पण तिच्या डोक्यात आता प्रकाश पडलाय. तिने तिने त्याच्याशी सगळे संबंध तोडलेत. मुळात ते संबंध जुळलेच कसे रे? ज्या माणसाने मला त्याच्याशीच मैत्री करते माझी मुलगी, माझी प्रिया. बाबा ते सुलेखाच्या इश्यूमुळे त्यांच्यात बोलणं सुरू झालं. पण प्रिया इज आउट ऑफ इट नाव. एक नंबरची मूर्ख मुलगी बाबा. काळजी वाटते रे तिची. इमोशनल आहे, खूप इम्पल्सिव्ह आहे. कुठलाही निर्णय घेताना 4 गोष्टींचा विचार करत नाही. ही मुलगी कधी मोठी होणार आहे देव जाणे. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेईल तो. या बाबतीत ती अगदी चंदूवरती गेली आहे. चंदूच्या मागे जसं तो सरंजाम नावाचं तापग्रह लागलाय ना, तसं. सारखं वाटत राहत मला, हिला जर समजा मी काही रागावलो, ओरडलो तर तुटत जाईल रे आपल्यापासून. बाबा तुम्ही नका काळजी करू. मीच बोलणार आहे प्रियाशी. आणि गरज वाटली ना तर आपण त्या इन्स्पेक्टर भोसलेलाही समजते हो. आधी हे बघ बाबा, तो पोलिसात आहे म्हणजे माझ्या बहिणीच्या वाटेला जायचं लायसन नाही मिळालंय त्याला. मग तुम्ही खरंच काळजी करू नका. आय एम शुअर प्रियाच्या आयुष्यातली एक फक्त फेज आहे आणि तीही निघून जाईल. खरं तर मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. विराज, मी पिहूला भेटून आलोय. अँड शी इज नॉट कीपिंग वेल ॲट ऑल. सारखी आजारी पडते. असं असूनही मी माझ्या मुलीला भेटू शकत नाही. हो ना? हे बघ विराज, आता तू नो, दिस टाइम आय एम नॉट गोइंग टू लिसन टू एनीबडी इन दिस वर्ल्ड. ओके विक्रांत, मी माझ्या पिहूला जाऊन भेटणार. व्हॉट एव्हर द कॉन्सिक्वेन्सेस आय एम रेडी टू फेस देम. ऐकशील माझं? इतके वर्ष तेच तर करतोय विक्रांत. आता काय? हे बघ, मी ताईला घेऊन गेलो होतो तिकडे. शील बी ऑल राईट. तुझी ताई तीच तर कारण आहे पिहूच्या या अशा अवस्थेचं. माझी मुलगी कणखर बनली पाहिजे, टफ बनली पाहिजे म्हणून नको नको ते प्रयोग करून तिनं तिला वीक, घाबरट बनवलंय. कसले प्रयोग? विक्रांत, मी ही गोष्ट कधी तुझ्याबरोबर शेअर करू शकलो नाही. त्या दिवशी सुद्धा तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुझा फोन आला आणि तू निघून गेलास. एक मिनिट, तू कशाबद्दल बोलतोस विराज? तनिष्का अशा काही विद्या, अशा काही कला प्रॅक्टिस करते ज्या अघोरी वाटतात, ज्याला लोक डार्क आर्ट्स किंवा ब्लॅक मॅजिक म्हणतात. हेच ना?
यू थिंक मला या गोष्टी माहीत नाही आहेत विराज? म्हणूनच तर कधीच अभिमानाने सांगू शकलो नाही की तनिष्का माझी बहीण आहे. मग तुला हेही माहीत असेल की तिच्या ह्या विद्येचा पहिला प्रयोग तिने माझ्या मुलीवर केला होता. येस, स्वतःच्या मुलीलाही सोडलं नाही तिनं. आणि आता मिसेस शास्त्री. यू मीन शुभ्रा शास्त्री? हो, पण ताईचा आणि मिसेस शास्त्रींचा काय संबंध आहे विराज? हे बघ विक्रांत, मी हे सगळं तुला एक्सप्लेन नाही करू शकत. फक्त एकच लक्षात ठेव, माझ्या मुलीला तुझ्या ताईपासून लांब ठेव. लांब ठेव तिला. हॅलो, कसं आहेस बाळ? दादा. अरे मी ठीक आहे. काही काम होतं का? कामाशिवाय फोन केला तर चालणार नाही का? अरे अरे नाही, तसं नाही. मला वाटलं की मला असं वाटलं की पूनम रागावली आमच्यावर, तेव्हा तू सुद्धा. अरे नाही दादा, पूनम जे वागले त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा माफी मागायला तयार आहे तुमची, तुझी, वहिनीची, प्रियाची, शुभ्राची, सगळ्यांची. बाळ, हे सगळं एका मोठ्या गैरसमजुतीतून निर्माण झालंय. हा वाद मिटवायला हवं रे आपण. अरे दादा, आपल्यात कुठलाही वाद नाहीये. हो, पण तरी पूनमच्या मनावर एक किलबिश आहे. इतकी वर्ष आपण वेगवेगळं राहून सुद्धा एका कुटुंबासारखे राहिलो. दादा, आपण आजही एकच कुटुंब आहोत. बाळ, हो रे, पण हे कुटुंब मला दुभंगताना दिसतंय. मी पूनमशी येऊन एकदा बोलतो. हे बघ दादा, त्याची काहीही गरज नाहीये. गरज आहे बाळ. सुलेखाच्या बाबतीत प्रिया जसं वागली ते अत्यंत चुकीचं होतं. दादा, त्या बाबतीत प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. म्हणजे काही नाही, मला इतकंच सांगायचं की माझ्या मनात कसलंही किलमिश नाहीये. आणि राहता राहिला प्रश्न पूनमचा, तिला योग्य वेळी सत्य कळेलच. कसलं सत्य? हेच की चूक कोणाची आहे आणि बरोबर कोण. प्रिया, हे प्रिया. आंघोळीला गेली आहे. काय हवंय का? अगं, तिला फोन वाजतोय. मग बघा ना जरा तुम्ही. हॅलो. कोणाचा होता? काय माहिती, मी उचलेपर्यंत डिस्कनेक्ट झाला होता.
हॅलो. नमस्कार, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले बोलतोय. वसुधा, वसुधा. हो आले आले. काय हवंय हो पटकन सांगा. पोळी आहे तव्यावर. मला जरा चहा हवा. बर. काय झालं? नाही तुम्हाला काय झालं म्हणजे चौथा चहा आहे सकाळपासून. ठीक आहे ना सगळं? चहा दे. आधीला आधीच माहिती होतं प्रियाच्या आणि त्या इन्स्पेक्टरच्या मैत्रीबद्दल. सुलेखाच्या बाबतीत तिने जे काही खूळ डोक्यात घेतलं होतं तेव्हा ओळख झाली त्याची. अगं बाई. अरे देवा. नाही पण आता त्यांनी प्रियाने सगळं डोक्यातून काढून टाकलंय आता. म्हणजे साहजिक आहे तिलाही कळलं असेल ना काय लायकीचा माणूस आहे ते. आणखी तुम्ही फार विचार करू नका हो. नका काळजी करू. मी घेऊन येते चहा. काळजी वाटते का? काळजी वाटते. वाटतं की आपल्या कुठल्याच मुलाच्या नशिबात सुख नाही. अहो बघ ना आता चंदू त्याच्या शिक्षणामध्ये अडचणी, नंतर नोकरीमध्ये अडचणी. हा त्याला दादासारखी चांगली बायको मिळाली. एकुलता एक मुलगा झाला तो प्रथमेश. तोही. तुम्ही प्रथमेश्वरनं काही बोलू नका. नाही नाही मी काही म्हणत नाही ग. प्रथमेश जसा आहे तसा आपण त्याच्यावरती माया करतो, प्रेम करतो. मला मान्य. पण मला सांग त्याला एक नॉर्मल मूल झालं असतं तर काही बिघडलं असतं का? आपल्याला वाटलं आधीचं सगळं व्यवस्थित चाललंय. त्यालाही त्याच्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत.
आणि या प्रियाचं काय होणार हे मला कळतच नाही. सगळं चांगलं होणार आहे हो, सगळं छान होईल. मला एकच कळतं, आपण आणि आपल्या मुलांनी कुणाचं कधी जाणून बुजून वाईट केलेलं नाही. मग त्यांचं का वाईट होईल? पूर्वी मलाही असंच वाटायचं, पण हल्ली असं काही वाईट घडलं किंवा सारखा मला सुलेखाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. तो स्वस्थ बसू देत नाही मला. अहो असं काय करता तुम्ही? ते सुलेखाचं आयुष्य आता लागतंय ना मार्गी, ती करते ना त्या सरंजाम यांच्या मुलाशी लग्न. आणि आधीचा आणि तिचा साखरपुडा मोडला, तो काय जगातला पहिला साखरपुडा होता का मोडलेला? होता तशा गोष्टी. त्याचं ओझं किती दिवस आपण मनावर वागवायचं? माहित नाही मला, पण काहीही असं वाईट घडलं की हा विचार डोक्यामध्ये येतो माझ्या. सारखं वाटतं की त्या एका चुकीची तर ही शिक्षा नाही. आज तुम्ही अगदी माझ्यासारखंच बोलताय, असं नाही वाटत तुम्हाला? नका हो काळजी करू. तो वर बसलाय ना, त्याचं आहे लक्ष. आपल्या तिन्ही मुलांची आयुष्य छान मार्गी लावेल तो, बघा तुम्ही. छान. अरे बाबा, काही हवंय का तुम्हाला? तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावरती बोलायचंय. हे हातातलं काम जरा बाजूला ठेवलंस तर बरं होईल. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले याच्याशी तुला काय संबंध आहे?